आता माझ्यासोबत जे आहेत बाई नाही लुक वरून तुम्हाला बाई वाटत असेल, बाई नाही आहे. यांचं नाव आहे प्रशांत खडसे. शिवम थिएटरचे खूप ज्येष्ठ कलावंत आहेत, जुने कलावंत आहेत. आणि यांच्याबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे हे ज्या नाटकात, शिवम थिएटरच्या ज्या नाटकामध्ये गेटअप करतात, त्यांचे जे कॅरेक्टरचे जे गेटअप असतं ते गेटअप बघून यांना कोणीच ओळखत नाही. काय प्रशांत दादा, खरी गोष्ट आहे. तर जाणून घेऊया यांच्या या नाटकाबद्दल, यांच्या भूमिकेबद्दल यांचं काय मत आहे. ताई, आपण या नाटकामध्ये विरा तू परतून ये रे या नाटकामध्ये IPS बरकसानी यांची भूमिका साकारत आहात, म्हणजे मागल्या वर्षीपासून. काय सांगाल तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल? ॲक्च्युली प्रत्येकाचं एक स्वप्न असतं लहानपणापासून. मी मोठी झाल्यानंतर हे होईल, शिक्षक बनेन, डॉक्टर बनेन, IPS बनेन, वकील बनेन, एक्सेट्रा. जे काही माझं एक स्वप्न होतं, IPS नाही पण एक पोलीस अधिकारी बनून काम करायचं, हे स्वप्न होतं. आणि माझं तसं ट्रेडिंग पण झालेलं आहे. तर तशी काही संधी आली नाही आयुष्यात. ज्या चढ उतार जे येतात ते तसे येत गेलेत आणि आपण ते स्वीकारत गेलोत. आणि मग ही एक संधी आली. युवराज गुंगले सरांनी विरा तू परतून ये रे हे नाटक लिहिलं आणि त्यामध्ये मला त्यांच्या अपोजिट भूमिका दिली, IPS बरखा सामी म्हणून. हाय, हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रणय देवगडे स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं ZM यूट्यूब चॅनलवरती. मी प्रणय देवगडे, माझं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे PD झाडीपट्टी, आणि हे आमचे मुकुंदा भाऊ आहेत, यांचं यूट्यूब चॅनल आहे ZM झाडीपट्टी मिनघरी. तर आता आम्ही आहोत मिनघरी या गावामध्ये, आणि मिनघरी इथे महाशिवरात्रीची जत्रा आहे. आणि या महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त मिनघरी या गावामध्ये नाटक आहे, आणि शिवम थिएटरचं नाटक आहे, संगीत विरा तू परतून ये रे. चला तर भेटूया या शिवम थिएटरच्या संपूर्ण कलावंतांसोबत. मित्रांनो, आता मी गेटअपमध्ये आहे. इक्बाल काझमी माझा या नाटकातील रोल आहे, आणि माझ्यासोबत आहेत ममताताई गोंगले. या नाटकामध्ये म्हणजे विरा तू परतून ये रे या नाटकामध्ये त्या एक IPSची भूमिका साकारत आहेत, IPS बरकासामी. तर जाणून घेऊया आपण या नाटकातील त्या जे साकारत आहेत त्या भूमिकेबद्दल. ताई, आपण या नाटकामध्ये विरा तू परतून ये रे या नाटकामध्ये IPS बरकसानी यांची भूमिका साकारत आहात, म्हणजे मागल्या वर्षीपासून. काय सांगाल तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल? ॲक्च्युली प्रत्येकाचं एक स्वप्न असतं लहानपणापासून. मी मोठी झाल्यानंतर हे होईल, शिक्षक बनेन, डॉक्टर बनेन, IPS बनेन, वकील बनेन, एक्सेट्रा. जे काही माझं एक स्वप्न होतं, IPS नाही पण एक पोलीस अधिकारी बनून काम करायचं, हे स्वप्न होतं. आणि माझं तसं ट्रेडिंग पण झालेलं आहे. तर तशी काही संधी आली नाही आयुष्यात. ज्या चढ उतार जे येतात ते तसे येत गेलेत आणि आपण ते स्वीकारत गेलोत. आणि मग ही एक संधी आली. युवराज गुंगले सरांनी विरा तू परतून ये रे हे नाटक लिहिलं आणि त्यामध्ये मला त्यांच्या अपोजिट भूमिका दिली, IPS बरखा सामी म्हणून. ॲक्च्युली तो रोल कसा आहे, काय आहे, हे सगळं माझ्या सगळं वाचनात यायचंच होतं मला. म्हणजे सगळं हे फक्त त्यांनी सांगितलं होतं की भूमिका ही अशी अशी असेल. पण IPS बरखासामी हे नाव ऐकल्यानंतरच मला इतका आनंद झाला की रिअल लाईफमध्ये मला पण ॲक्च्युली तेच बनायचं होतं. आणि चला वा, रिअल लाईफमध्ये का नसे ना, पण एक ॲक्टर म्हणून, अभिनेत्री म्हणून ती भूमिका मला साकारायला मिळते. मला खरं सांगते, ही भूमिका साकारताना मला खूप आनंद येतो, मज्जा येते. आणि माझं टीम वर्क पण खूप सॉलिड आहे, मस्त आहे. हां, कारण मी सुद्धा म्हणजे स्टेज शेअरिंग करतो या नाटकामध्ये ताईंसोबत. तर खूप एन्जॉयमेंट असते म्हणजे नाटक सादरीकरणामध्ये, आणि ते ताईसुद्धा त्या रोलला एन्जॉय करतात. ताई, आपलं शिवम थिएटर विरा तू परतून ये रे हे नाटक आपण गेल्या वर्षीपासून करतो आहे. ओव्हरऑल तुम्ही या म्हणजे आपल्या शिवम थिएटरच्या निर्माते आहात. टीमबद्दल, आपली जी टीम आहे आणि आपलं प्रेझेंटेशन याच्याबद्दल काय बोलाल? माझ्या टीमचं प्रेझेंटेशन हे उत्तम, शब्दच नाही. म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं लेकरू हे खूप चांगलं आहे. प्रत्येकाला आपलं लेकरू हे प्रिय असतं. मग कितीही शेंबडं असो, कितीही ते घाणेरडं असो, तरी तिला ते प्रिय असतं. पण माझ्या टीमच्या बाबतीत, माझी टीम आहे म्हणून मी तिला म्हणजे खूप चांगली आहे असं म्हणणार नाही. तर माझ्या टीमचा प्रत्येक कलावंत हा मेहनत करून घेतो, आणि त्यांच्याकडून दिग्दर्शक युवराज गुंगले सर पण मेहनत करून घेतात. त्यांचं दिग्दर्शन म्हणा, आणि त्यांच्या सांगण्यानुसार माझा कलावंत पण त्यांचं पाठांतर, प्रेझेंटेशन, त्यांचं ड्रेसिंग, मेकअप ह्या सगळ्याच बाबतीत ते खूप मेहनत घेतात आणि खूप चांगलं करतात. आणि म्हणूनच यावर्षी सन 2023 ते 2024
झाडीपट्टीमध्ये जर प्रेझेंटेशन कोणाचं उत्तम असेल, कोणत्या टीमचं उत्तम असेल, तर ती आहे आमचं शिवम थिएटर नाग बिडवड्स, आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या कलावंतांचं मनस्वी आभार मानते. थँक्यू सो मच. आणि सोबतच आम्हा सगळ्या प्रेक्षकांना जे आम्हाला प्रेम देतात त्या सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही आभार मानतो. आणि हे आम्ही जे विरा तू परतून ये रे जे नाटक सादर करतोय त्यांना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात त्याबद्दल. आणि सौभाग्यताई, मला सुद्धा तुमच्यासोबत या नाटकाच्या माध्यमातून शिवम थिएटरच्या माध्यमातून जोडून काम करण्याचं सौभाग्य लाभतं. याच्यासाठी थँक्यू सो मच. नाही, त्यासाठी तू आहेसच, तू मेहनत केलीस. स्वप्नील रामटेके आमचा खूप चांगला कलावंत, त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो अचानक आउट झाला आमच्या टीम मधून, आणि ती खूप मोठी जबाबदारी तू अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलीस, आणि त्याचा विश्वास मला तुझ्यावर होता, आमच्या संपूर्ण टीमला तो विश्वास तुझ्यावर होता. ती जबाबदारी तू अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलीस, त्यासाठी तुझंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत शिवम थिएटरचे चालक, मालक, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, म्हणजे बऱ्याच साऱ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत. तर ओळखीचे आहेतच, परिचय सांगण्याची काही गरज नाही. मिस्टर युवराज गोंगले सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. जाणून घेऊया या नाटकाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे सर. नमस्कार. आज 9 मार्च आणि महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त या ठिकाणी आम्ही मेनगरी या गावात आहोत. इथे आमचं वीरा तू परतून ये रे या नाटकाचा प्रयोग आहे. आणि या नाटकाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर हे नंदुरबार जिल्ह्यातील कथानक आहे. शेवटी काल्पनिकतेची जोड द्यावी लागते त्याला. आणि यात माझं जे पात्र आहे तर ते आहे वीरा मणिदुर्गा मडकाम अशा नावाचं ते पात्र आहे, जो की शिकतो, कलेक्टर बनतो, आणि मग नंतर त्याच्याबरोबर काय काय होतं, काय संघर्ष त्याला करावा लागतो ते तर तुम्हाला नाटक पाहूनच कळणार आहे. पण आम्ही आनंदी आहोत. यावर्षी वीराचे आम्ही भरपूर प्रयोग करत आहोत. वीराचे आम्ही भरपूर प्रयोग केले. मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल झाडीपट्टी महोत्सवामध्ये एक स्वागत गीत, तुमचं स्वागत करतोंजी, आणि या तुमचं स्वागत करतोंजी या स्वागत गीतामध्ये एक लाईन खूप जास्त व्हायरल होते, ती म्हणजे आम्ही दारवांगा खातोंजी. सर, मी सुद्धा त्या स्वागत गीतामध्ये होतो आणि आपण तालीम केली सोबत मिळून. पण त्या तालीममध्ये ती लाईन नव्हती, तुम्ही टाकली नव्हती. आणि ज्या दिवशी आपण प्रेझेंट करायला गेलो त्या दिवशी अचानक ती लाईन आली, आम्ही दारवांगा खातोंजी. ही अचानक कशी काय आली आणि ती व्हायरल झाली? ते कसं आहे की कुठलं एखादं गाणं असो किंवा कथानक असो, ते करताना प्रसंगानुसार किंवा वेळेनुसार त्यात बदल होत जातात. आणि जेव्हा मी ते गाणं लिहिलं, ॲक्च्युली ती लाईन नव्हती. पण दुसऱ्या दिवशी आपण ज्या दिवशी तालीम घेतली त्याच्यानंतर म्हणजे प्रेझेंट करायसाठी 1 दिवसाचा वेळ होता, 1 दिवसाचा अवधी होता. आणि आम्ही शाळेत बसलो होतो, ममता आणि मी. मग आम्हाला ते सुचलं की नाही, हे टाकायला पाहिजे, ते असायला पाहिजे, ते असायला पाहिजे. मग ते कुठे ॲड करता येईल? तर म्हटलं आम्ही नाटक कलाकार रात्रभर जागून, रसिक मायबाबू तुमच्यासाठी आमची सेवा असते. पण आम्ही 50 प्रयोग जर करत असू तर आम्हाला अपेक्षा नाही की आम्हाला चिकन मटन मिळालं पाहिजे किंवा आम्हाला डाळ वांगा खूप आवडतो. म्हणजे आता आपल्या झाडीपट्टीच्या भाषेत जर बोलायचं झालं ना तर गरम गरम दारवांगा आणि गरम गरम भात हा चिकन मटन पेक्षा काही कमी नसते भाऊ. याच्यानं मस्त जेवण होते. म्हणून मला तो टाकाचा होता तिथं. आणि म्हणून त्या आम्ही कलाकार जर समजा 50 नाटकं करत असून तर त्या 50 नाटकापैकी 40-42 नाटकामध्ये भाऊ आम्हाला दारवांगा भेटते. आम्ही दारवांगा खातो आणि रात्रभर जागतो. त्याच्यामुळे ही लाईन मला घेणं गरजेचं वाटलं आणि मग मी ती लाईन ऍड केली. आणि आम्ही दारवांगा खातो जी तुमचं स्वागत करतो. आणि झाडीपट्टीतल्या प्रत्येक मंडळाच्या प्रेक्षकाच्या नावावर, तोंडावरती आम्ही दारवांगा खातून तुमचं स्वागत करतो. तुमचं स्वागत करतो. चला सर, खूप खूप शुभेच्छा. सरांसोबत मी पण आहे या नाटकामध्ये, तेव्हा आपण बाकीच्या कलावंतांसोबत भेटू. ओके, थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत शिवम थिएटरचे विनोदी कलावंत मंगेश जांभुडे. प्रख्यात चेहरा, प्रख्यात नाव, ओळख सांगण्याची गरज नाही. तर जाणून घेऊया, चर्चा करूया मंगेश भाऊ सोबत. आपण मंगेश भाऊ, शिवम थिएटर सोबत तू मागल्या काही वर्षापासून जोडून आहेस आणि आज जे मिनगरीमध्ये नाटक आहे या ठिकाणी वीरा तू परतून ये रे या नाटकामध्ये तू एका विनोदी पात्राची भूमिका साकारत आहेस. तर काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल? पात्र खूप छान आहे आणि गोंगले सरांचं दिग्दर्शन खूप चांगलं आहे. दिग्दर्शनातून एक चांगला जो पात्र आहे खडूबाजे
खूप चांगलं जात आहे, लोकांना आवडत आहे. त्या नाटकाच्या डायलॉग लोकांना आवडत आहे, पाठ राहत आहे. पुन्हा काय तुझ्यासोबत जे सहकलावंत आहेत मास्टर उत्तम कुमार यांच्याबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल म्हणजे तुला जी साथ लाभली त्यांच्याबद्दल काय बोलशील? उत्तम कुमार झाडीपट्टी एक मोठं नाव आणि मी नशिबवान आहे का त्यांच्यात मला काम करायला भेटलं, त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. आणि दुसरी गोष्ट त्यांचा स्वभाव कलाकार म्हणून तर खूप चांगला आहे, पण एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. आपण त्याचा डायरेक्ट फॅन आहोत. एकंदरीत या नाटकाबद्दल काय सांगशील? नाटक खूप चांगलं आहे. सरांची लेखणी दमदार आहे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं सर लेखणी करतात. आणि हळूहळू झाडीपट्टीच्या नाटकाची जो काय म्हणतात त्याला पॅटर्न तो बदलत आहे, लोकांना आवडत आहे, रसिकांचं प्रेम भेटत आहे. चला, खूप खूप शुभेच्छा तुला मंगेश भाऊ या प्रयोगासाठी. आता माझ्यासोबत जे आहेत ते अरविंद शिवणकर, भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे आणि मागल्या 2 वर्षापासून शिवम थिएटरसोबत जुळून काम करतायत. जे आजमिनगरीमध्ये नाटक आहे वीरा तू परतून ये रे, या नाटकामध्ये मध्यवर्तीची भूमिका आहे. गुंगले सर जे पात्र साकारत आहेत वीरा मडकाम यांच्या मोठ्या भावाचं पात्र हे साकारत आहेत आणि खूप सुंदर असं पात्र त्यांनी आजपर्यंत रंगवत आलेले आहेत. मी सोबत त्यांचे सहकलावंत म्हणून काम करीत आलेलो आहे, तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचं काय मत आहे. दादा, दल्लू मडकाम या पात्राबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. दल्लू मडकाम हा जो पात्र आहे हा म्हणजे एक आदिवासीच्या जीवनावर नाटक आहे हा. आणि म्हणजे आदिवासी लोकांमध्ये जो शिक्षणाचा अभाव आहे तर तो अभावामध्ये म्हणजे कसं काही त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून तो आपल्या भावाला तयार करतो. शिक्षण घेऊन तो त्याचा भाऊ कलेक्टर बनतो. पण काही देशद्रोही लोक त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आणतात आणि त्याची जे पिळवणूक होते नंतर तो ह्या नाटकाच्या कथानकामधून गमली सर यांनी दाखवलेला आहे. आणि खरं तर एकंदरीत नाटक खूपच सुंदर आहे. आणि ज्यावेळेस ह्या नाटकाचा ओपनिंग झाला तर ओपनिंगच्या वेळेस आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य बोधनकर सर राज बोधनकर यांनी म्हटलं होतं की हा दल्लू मडकाम हा जो रोल आहे हा एकदम इफेक्टिव्ह रोल आहे आणि जर हा रोल ह्या नाटकामध्ये पुढे पडला तर पूर्ण नाटक ढासळेल किंवा नाटक खालती जाईल. त्यामुळे जबाबदारी वाढली, जिम्मेदारी वाढली, पूर्ण मला मेहनत घ्यावी लागली आणि मी केलं होतं म्हणजे मेहनत घेतली. दादा, शिवम थिएटरसोबत आजपर्यंत तुम्ही काम करत आलात, काय अनुभव सांगाल तुम्ही शिवम थिएटरसोबतचा काम करण्याचा? शिवम थिएटरबद्दल जितका सांगितला म्हणजे जितका सांगला तितका कमीच आहे. कारण का गोंगली सर जे आहेत सर्वांना घेऊन चालणारे कलावंत आहेत किंवा एक मालक म्हणून नाही का त्यांचा एक चांगला रुतबा आहे, चांगला नाव आहे. आणि खरंच जसे ते आहेत युवराज गोंगले सर ते खरेच युवराज आहेत. एवढेच बोलेन मी. धन्यवाद दादा, या प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आमच्या सोबत आहेत आमच्या शिवम थिएटरमध्ये एक ज्येष्ठ कलावंत म्हणूया आपण, ज्यांना झाडीपट्टीचा खूप अनुभव आहे आणि आपल्या शिवम थिएटरमध्ये ते एक विनोदी कलावंत म्हणून त्यांनी आजपर्यंत काम करीत आलेले आहेत. वीरा तू परतून ये रे या नाटकामध्ये सुद्धा ते एक विनोदी कलावंत म्हणून काम करतायत. आता ते सँडो बनण्यावरती आहेत कारण आता ती तयारी करतायत, मेकअप करतायत, पण तरीसुद्धा आपण त्यांनी वेळ दिलेला आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, या नाटकामध्ये तुम्ही जे भूमिका साकारतायत एक विनोदी पात्र आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? हॅलो, आत्तापर्यंतची अतिशय आगळीवेगळी भूमिका मला मिळालेली आहे आणि खरोखरच युवराज गुंगले सरांनी ही वेगळी तरी भूमिका माझ्यासाठी मांडली. आणि या नाटकातून जे माझे गाणे भोजल्या मासऱ्याची कडी हे अतिशय महाराष्ट्रभर गाजलेले आहे आणि मी त्याला योग्य रीतीने न्यायसुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, भोजल्या मासऱ्यांची कडी हे गाणं सरांच्या तोंडून म्हणजे ऐकायला मी सुद्धा यांच्यासोबत राहतो तेव्हा प्रेक्षक मागणी करतात भोजल्या मासऱ्यांची कडी. हो, ज्या स्टेजला आम्ही जातो आणि जिथं मी जात असतो तिथं फक्त भोजल्या मासऱ्यांची कडी हा आग्रहाने मला म्हणायला लावतात. आणि एवढंच नाही तर या भोजल्या मासरीच्या कडीमुळे अजून आगळे वेगळी ओळख माझी निर्माण झाली आहे झाडीपट्टीमध्ये आणि बराच काही नाव केलेलं आहे या गाण्याने. आणि भूमिकासुद्धा फारच छान आहे आणि त्याला रितसरपणे प्रामाणिकपणाने मी बसवलेली आहे. सर, शिवम थिएटरसोबत काम करताना आजपर्यंतचा अनुभव काय सांगाल? शिवम थिएटरसोबत केलेलं 2 वर्ष मी काम केलेलं आहे. बराच आगळा वेगळा अनुभव, अनेक काटकसरीने कसं काय बाबा त्यांचं व्याकरण, त्यांचा अभ्यास आणि
वेगळेपणा लिखाण हा जबरदस्त होता आणि त्यांना न्याय देणे माझं हे काम होतं. मी समजलं आणि बराच अभ्यास केला आणि मी ते योग्यरित्या पार पण पाडलं आणि प्रेक्षकांचा प्रतिसादसुद्धा मला चांगला भेटत आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा आजच्या प्रयोगासाठी. हो, धन्यवाद. आता माझ्यासोबत जे आहेत बाई नाही हा, लोकवरून तुम्हाला बाई वाटत असेल, बाई नाही आहे. यांचं नाव आहे प्रशांत खडसे. शिवम थिएटरचे खूप ज्येष्ठ कलावंत आहेत, जुने कलावंत आहेत. आणि यांच्याबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे हे ज्या नाटकात, शिवम थिएटरच्या ज्या नाटकामध्ये गेटअप करतात, त्यांचे जे कॅरेक्टरचे जे गेटअप असतं ते गेटअप बघून यांना कोणीच ओळखत नाही. काय प्रशांत दादा, खरी गोष्ट आहे. तर जाणून घेऊया यांच्या या नाटकाबद्दल, यांच्या भूमिकेबद्दल यांचं काय मत आहे. प्रशांत दादा नमस्कार. या भूमिकेबद्दल काय सांगणार, गुरुजीने जे लिहिलं आहे ते अप्रतिम आहे. एक आगळी वेगळी भूमिका आहे आणि गुरुजी नेहमीच माझ्यासाठी काहीतरी आगळं वेगळं लिहितात. आणि त्यांचे जे लिखाण आहे, गुरुजींचं लिखाण जे आहे, तर या झाडीपट्टीमध्ये, संपूर्ण झाडीपट्टीमध्ये एक वेगळी तऱ्हा ठेवते आणि एक मॅसेजेबल नाटक असतात गुरुजींचे, गुंगले सरांचे. त्याच्यामुळे त्यांना तर माझा सल्यूट आहे. आणि ते माझ्यासाठी या प्रकारचे नाटकामध्ये असल्या प्रकारचे जे रोल लिहितात तर त्याने मलाही मजा येते. यातही माझा एक आगळा वेगळा रोल आहे. काही त्या कवड्या वगैरे फेकून एक मरिंबा अक्काचं जे कॅरेक्टर आहे, तर त्या कवड्या फेकून ग्रह ताऱ्यांच्या नक्षत्रावरून ते भविष्य वगैरे सांगणे आणि त्यातून उपाय करणे आणि त्याचा जो भाचा आहे, जो या नाटकात विलन आहे, याचा बचाव करणे, हे असं कॅरेक्टर आहे. तर त्याला न्याय देताना सुरुवातीला मला थोडंसं धडकी भरली होती की मी कसं करेन, पण ते गुरुजींनी माझ्याकडून काढून घेतलं. एकंदरीत आजपर्यंत तुम्ही शिवम थिएटर सोबत काम करीत आलात, वेगवेगळे कलावंत येत गेले, जात गेले, पण तुम्ही अजूनही आहात. आता म्हणजे तुम्ही जेव्हापासून शिवम थिएटरमध्ये जुळलात तेव्हापासून आतापर्यंत काम करण्याचा अनुभव तुमचा शिवम थिएटरमध्ये खूप चांगला, खास करून गोंगले गुरुजींसोबत जे म्हणजे या झाडीपट्टीत शिकायला मिळालं ते आगळं वेगळं. इतरही नाटकं पाहिलेत मी, पण त्यात तोपणा आहे. पण गुरुजींच्या प्रत्येक नाटकामध्ये एक आगळी वेगळी कथानक असतात, एक मॅसेज असतो, त्याच्यामुळे करायलाही मजा येते. आणि ग्रुप म्हणजे आमचा ग्रुप नाही आहे, तर एक परिवार आहे, शिवम परिवार आहे. त्यात तुम्ही पण काम करताय, त्यामुळे तुम्हालाही गेल्या काही वर्षापासून तेव्हापासून तुम्हालाही अनुभव आला असेल की आपला हा परिवार कसा आहे. तर हा एकामेकासाठी धावणारा आहे, एकामेकाला समजून घेणारा परिवार आहे. त्याच्यामुळे मलाही मजा येते ते आपण एका परिवाराचा हिस्सा आहोत म्हणून. चला दादा, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, आता आमच्या सोबत आहेत या थिएटरचे, शिवम थिएटरचे सूत्रधार मास्टर कमलेश गोटेफोडे, जे या वीरा तू परतून येरी या नाटकामध्ये एक कचरूचं कॅरेक्टर साकारत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भूमिकेबद्दल. भाऊ, कचरूचं कॅरेक्टर तू या नाटकामध्ये साकारतोयस, काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल? सर्वात पहिले नमस्कार आणि आदरणीय सर्व प्रेक्षक मायबापांना माझा नमस्कार. या भूमिकेबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यात मला इथलं कठीण गोष्ट वाटली ती लटकण्याची. शेवटी प्रयत्न केला. आणि एकंदरीत हा रोल तू कसा एन्जॉय करतोयस? तुझं कॅरेक्टर लोकांना आवडत आहे, दाद मिळते आहे प्रेक्षकांना तुझ्याकडून? नाही, आता एन्जॉय तर करतो आहे, कारण आता पाठांतर वगैरे सगळं झालं. आता आपण खूप प्रयोग गेल्या वर्षीपासून त्याच्या प्रयोग मिनिमम आपण 80 ते 85 प्रयोग झालेले आहेत. माझ्या माहितीनुसार 90 वा 91 प्रयोग असेल. त्यामुळं आता काही वाटत नाही, पण स्टार्टिंगला वाटलं, थोडीशी धडकी वाटली सरांनी ज्या लेखणीप्रमाणे. म्हणजे आतापर्यंतच्या नाटकांमध्ये सगळ्यात आधी तुझ्यात जीव उंतला या नाटकामध्ये मला विलन होतं, एजेड विलन होतं. पण त्याच्यानंतर आमच्याकडे आपलं हे आलं नाटक गेदान माझ्या काळजाचं, त्यामध्ये कॅरेक्टर देण्यात आला. मग धागा एक बंद प्रेमाचा आला, त्यामध्ये सुद्धा कॅरेक्टर देण्यात. म्हणजे प्रत्येक नाटकात आदरणीय गोगले सरांनी माझ्यासाठी असे वेगवेगळे, म्हणजे एका भूमिकेत न ठेवता कधी विलन, कधी कॅरेक्टर, कधी एक वेगळंच असं भूमिका देत गेले. त्यामुळे मी माझ्या परीनं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यामुळे काय होतं की कलाकार एका बंधनात अडकून राहत नाही, तर कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात. हो, ते तेवढी सत्यच आहे. भाऊ, आजपर्यंत आता शिवम थिएटर सोबत तू काम करीत आलेला आहे, सूत्रधार आहेस तू शिवम थिएटरचा. काय सांगशील शिवम थिएटरबद्दल? या थिएटर्सबद्दल सांगायचं झालं तर काही सांगायचं आहे, कारण
शिवम थिएटरचं म्हणजे स्टार्टपासून मी सोबत आहे, सरांसोबत आहे आणि येणाऱ्या काळात पण असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही, कारण झाडीपट्टी आहे शेवटी. पण शिवम थिएटर्सबद्दल प्रत्येक चॅलेंज आपण स्वीकारला. म्हणजे ही एक आगळी एखादा सूत्र हातात घेतलं म्हटलं तर खूप कठीण गोष्ट. कधी व्हिडिओ साऊंड पोहोचत नाही, मग त्या मंडळाचे कॉल येतात, ते सगळं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतो. आणि मग कलावंत निघण्याच्या वेळेस कधी गाडीला कमी जास्त होईल, बिफोर निघण्याची सगळ्या तयाऱ्या ॲडजस्टमेंट करताना कधी कधी कुणाला रागावतो किंवा लहान असला तर त्याबद्दल माझ्या सर्व आदरणीय कलावंतांना असं कधी कधी माझ्याकडून जे काही चुका झाल्या असतील मी सगळ्यात आधी त्यांना माफी मागितली आहे. कारण एक डोक्यावर वेगळा ताण असतो या बाबतीतला, त्याच्यामुळे ह्या होतात गोष्टी. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सूत्रधार म्हणून काम करताना कमलेश भाऊने आपलं काम तितक्याच इमानदारीने केलेलं आहे. मी सुद्धा या शिवम थिएटरचा भाग होतो तेव्हा मला खूप जवळून अनुभव आलेला आहे. आणि यांचं कलावंत असो की यांचे सूत्रधार, हे काम कमलेश भाऊने म्हणजे एक इमानदारीने म्हणा ते पार पाडलेलं आहे. कमलेश भाऊ, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे उर्वरित नाटक आहे ते यशस्वी पार पडो, तुझ्या भूमिका पार पडो. धन्यवाद. आणि माझ्या सोबतीला असल्यामुळे तुला पण तुझ्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि यानंतर तू खूप चांगला मोठा हो, एवढीच मी प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.